कोल्हापूर शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधक आक्रमक झाल्यानं महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता। प्रशासनानं टँकरची संख्या वाढवून पाणी पुरवठा करण्याची ग्वाही दिल्यानं तणाव निवळला। मात्र पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं। शेत जमीन रहिवास विभागात समाविष्ट करणं तसंच MH09 वाहन व्यतिरिक्त इतर वाहनांना कर लावण्यासारखे वादग्रस्त विषय या सभेत मागे ठेवण्यात आले। कोल्हापूर महापालिकेची 8वी सर्वसाधारण सभा आज महापालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू सभागृहामध्ये महापौर रूपा राणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेल्या या सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षासह सत्ताधारी गटातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी कोल्हापूर शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विषयावरून गोंधळ घातला। यावेळी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागासह अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं। काळम्मावाडी धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यानं राधानगरी धरणातील पाणी उपलब्ध करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे प्रयत्न सुरू केले आहेत। याबरोबरच 20 ते 30 टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जाईल असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड आणि जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, राष्ट्रवादी गटनेते अदिल फरास, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते मुरलीधर जाधव, नगरसेवक विजयसिंह देसाई, विजयेंद्र माने, प्रतिज्ञा उत्तुरे, दुर्वास कदम, नियाज खान यांच्यासह नगरसेवकांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली होती। यावेळी विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। KMT बस सेवेच्या 1 दिवसाच्या पासच्या दरामध्ये वाढ करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला। महापालिकेतील ठोक मानधनावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समायोजित करणं तसंच दुकान गाळ्यांच्या दंड व्याजामध्ये सवलत देणं याबाबतचे ठरावही मंजूर करण्यात आले। KMT कडील अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांनी केली। शहरातील पाणीपट्टी दरातील वाढीचा आणि अनधिकृत निवासी बांधकामावरील कर कमी करण्याचे प्रस्ताव यावेळी नामंजूर करण्यात आले। MH09 व्यतिरिक्त इतर भागातील वाहनांना कर लावण्याचा, निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा, स्विमिंग टँक उभारण्याचा तसंच जवाहर नगर चौकाला नाव देण्याचा असे विविध वादग्रस्त विषय मागे ठेवण्यात आले। शेती विभागातील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबतचे 2 प्रस्ताव पुढील सभेत घेण्याचं यावेळी ठरलं। यावेळी कामाच्या श्रेयवादावरून नगरसेवक प्रवीण सोनवणे यांच्यासह काँग्रेससह महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख तसंच महायुतीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली। तावडे हॉटेल ते गांधीनगर जवळील अतिक्रमण झालेल्या महापालिकेच्या जागेतील 204 पैकी 116 मिळकत धारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे। याची अंतिम सुनावणी 25 जून रोजी होणार आहे। मात्र उर्वरित 88 अतिक्रमणांवर 22 जून पासून कारवाई केली जाणार असल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी यावेळी सांगितलं। एकंदरीत आजची सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून वादळी ठरली।